मी राजे खान जमादार वार्ड क्रमांक 5 मधून नगरसेवक पदाची निवडणूक लढवतोय. माझी पत्नी सौ तस्नीम राजे खान जमादार ह्या महिला राखीव मतदारसंघातून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असून मी गेल्या 1996 पासून मुरगुड नगरपालिकेचा सदस्य म्हणून काम करतोय. त्याचबरोबर 2 वेळा उपनगराध्यक्ष आणि 1 वेळा 5 वर्षात लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून मी काम केलेलं आहे. मी नगरसेवकाच्या कालापासून 80% समाजकारण आणि 20% राजकारण ह्या धोरणाप्रमाणे समाजाची सेवा करायचं काम करतोय. मुरगुड शहराच्या नगरसेवकाच्या पदी निवड झाल्यानंतर आपलं पद हे घर चालवायचं साधन नसून जनतेचं सेवेचं पद आहे. ह्या दृष्टीने मी लोकांची सेवा करायचं काम केलं. आत्तापर्यंत मुरगुड शहराच्या नगराध्यक्ष पदाच्या कालावधीत मी जेव्हा पहिल्यांदा नगराध्यक्ष झालो त्यावेळी मी मुरगुड नगर परिषदेवर पहिला भगवा फडकवायचं काम केलं. त्यानंतर मुरगुड शहराची पहिली नळ पाणी पुरवठा योजना जी खराब होती 1980ची होती, जुनी होती, ती बदलून नवीन सुधारित नळ पाणी पुरवठा योजना केली. 14 वर्ष आमची अंबाबाई उघड्यावर होती. त्या अंबाबाईचं मंदिर 14 वर्ष थांबलं होतं, ते पूर्ण करायचं काम केलं. त्याचबरोबर मुरगुड शहरात अर्ध शिवाजी महाराजांचा पुतळा होता, तो पूर्णाकृती उभा करायचं काम केलं. त्याला मुरगुड नगर परिषदेतून फंडातून 65 लाख रुपयाची तरतूद केली आणि लोकवर्गणीतून लोकांच्या सहाय्यातून या मुरगुड शहरातील सर्व घटकांच्या माध्यमातून लोकवर्गणी गोळा करून हा पुतळा उभा राहिलेला आहे. अशाच पद्धतीनं मुरगुडमधील सर्व रस्ते, मुरगुडची बाजारपेठ ही कोल्हापूर जिल्ह्यात एक अतिसुंदर बाजारपेठ आहे. ती बाजारपेठ मंगळवार सोडून इतर वेळी अडचणीची असायची, परंतु त्या पेठेचं सुशोभीकरण केलं. आज सुंदर एक आदर्श बाजारपेठ असे दिसते. मी नगरात झाल्यानंतर मुरगुड शहराला स्वच्छ सुंदर असं 3 वेळा दिल्लीत राष्ट्रपतीचा हस्ते गौरव करण्यात आला. आदर्श गाव निर्माण करायचा प्रयत्न मी केला. अशा पद्धतीनं मुरगुड शहरात अहोरात्र रस्ते, गटर्स, बॅडमिंटन हॉल, मरगुबाईचं मंदिर, महादेव मंदिर, मारुती मंदिरला सुद्धा मी निधी उपलब्ध केला. मारुती मंदिर, दत्त मंदिर, महादेव मंदिर, त्याचबरोबर जैन मंदिर, साई मंदिर, ह्या मंदिरांना सुद्धा निधी उपलब्ध करून द्यायचं काम केलं. परंतु काही विघ्न संतुष्ट लोकांनी ते काम होऊ दिलं नाही. त्याचबरोबर यात्रास्थानं अंबाबाई मंदिरातसुद्धा परत 3 कोटी मंजूर करून आणले. ते सुद्धा नागरिक म्हणजे काही विघ्न संतुष्ट ते हाणून पाडले. मी नामदार हसन मुश्रीफ साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, छत्रपती शाहू आघाडी, राजे समरसिंह घाडगे यांच्या नेतृत्वाखाली आणि मुरगुड शहराचे नेते आमचे आदरणीय रणजितदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जातोय. हे नेते निष्कलंक आहेत. हे नेते लोकांच्या सेवेसाठी अविरत सेवेसाठी 24 तास उपलब्ध आहेत. अशा नेत्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज मुरगुड नगर परिषद लढवतोय. मला निश्चित खात्री आहे मुश्रीफ साहेबांच्याकडे जर बघायचं झालं तर अख्खा महाराष्ट्र त्यांच्याकडं एक विकास पुरुष म्हणून बघितलं जातं आहे. विकासाचा डोंगर उभा करणारा माणूस म्हणून बघितलं जातं आहे. विकासाचा निधी खेचून आणणारा आमदार म्हणून बघितलं जातं आहे. ह्या 288 पैकी सगळ्यात जास्त कार्यसम्राट आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. श्रावणबाळ असू देत, डॉक्टर म्हणजे आरोग्य सेवा असू देत, रस्ते असू देत, गटर्स असू देत, सगळ्या योजना शासनाच्या तळागाळात पोहोचण्याचं काम त्यांनी केले. राजे समरजित घाडगे सुद्धा ह्या मुरगुड शहराच्या कामासाठी आज त्यांच्या पूर्वजांनी बांधलेल्या तलावातून अख्खं मुरगुड शहर पाणी पितंय आणि त्यांनी सुद्धा या भाजपमध्ये असताना अनेक फंड्स आणून ह्या मुरगुड शहराचा विकास करायचा प्रयत्न केला. लोकांची सेवा करायचे काम केलं, लोकांच्या हाताला काम द्यायचं काम केलं. अशा मंडळी आदरणीय रणजितदादांनी सुद्धा गोकुळच्या माध्यमातून हजारो तरुणांच्या हाताला काम दिलं. अशी नेते मंडळी जी लोकांच्या सेवेसाठी काम करतात त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय आणि निष्कलंक, निस्वार्थी आणि लोकांची सेवा करणाऱ्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि छत्रपती शाहू आघाडीचे उमेदवार उभे आहेत. मी आज तुम्हाला खात्री देतो की यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मुरगुड शहरात शाहू फुले आंबेडकरांचे पुतळे नाहीत, ते आम्ही बसवायचा प्रयत्न करणार. शिवसृष्टी साकारणार. इथं शिवसृष्टीचं आरक्षण आहे, परंतु शिवसृष्टी नाही. पर्यटनाच्या दृष्टीनं मुरगुडात पर्यटकांची जर आवक वाढायची असेल तर इथे कुठलं तर पर्यटनाचं स्थळ व्हावं, त्या दृष्टीने शिवसृष्टी करणार, अम्युजमेंट पार्क करणार, भुयारी गटार करणार आणि खास करून मुश्रीफ साहेबांनी जे असं कागलला बेघरांना घर दिलं
त्याच पद्धतीने मुरगुड शहरात सुद्धा 1000 बेघरांचा घराचा पहिला टप्पा पूर्ण करून ह्या मुरगुडवासियांची सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करायचा आम्ही प्रयत्न करणार आहे। मला खात्री आहे हे नेते जसे विकास पुरुष म्हणून बघितलं जातं, लोकांची सेवा करणारे नेते म्हणून बघितलं जातं, ह्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली मुरगुड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि छत्रपती शाहू आघाडीचे सर्वच्या सर्व म्हणजे 21 उमेदवार हे चांगल्या मताधिक्याने निवडून होतील। कारण आमच्याकडे बघितलं जातं विकासाच्या दृष्टीने बघितलं जातं, आमचं कामच बोलतं विकासाचं। कुठलं काम कधी केव्हा कसं मंजूर केलं आपण सांगू शकतोय। आरोग्य सेवेचं सुद्धा खास करून सांगावं झालं 50 बेडचं हॉस्पिटलसुद्धा मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आपण इथं मंजूर करून आणलेलं आहे। अशी सगळी कामं लोकांच्या हिताची करण्याचं काम केलेलं आहे। म्हणून येत्या निवडणुकीत मुरगुडची जनता, मुरगुडचे मतदार बंधू हे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि छत्रपती शाहू आघाडीच्या घड्याळ आणि कबशी या बटणावर शिक्का मारून आम्हाला प्रचंड मतांनी निवडून दिली याची खात्री आम्हाला पूर्णपणे आहे। मटन थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी, आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का। चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया। आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये। संपर्क 9209761353, पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी।